कोस्टल रूट चालू झालाय, पूर्ण समुद्र बाजूने आहे आपल्या. आपण आहोत आता मिऱ्या बीच वरती, जिकडे ती शिप बंद पडली होती. आणि मध्ये सगळ्यात माझा फेवरेट किल्ला जो आहे हा पूर्णगड आहे. बघा व्ह्यू. शिवाजी महाराजांनी बांधलेला हा शेवटचा किल्ला आहे. कनकादित्य मंदिरमध्ये जी मूर्ती आहे सूर्यदेवांची, ती गुजरात वरून एक शिप निघालं होतं. बोट जी होती तिथेच बंद पडली. तर मित्रांनो, आता आपण निघालो जेट्टीवरून. त्या साईडला येऊन आता आपण चाललोय मिऱ्या बीचला. आता आपल्याला भरपूर सिनिक रूट लागणार, एकदम मस्तवाला रूट, तो पण दाखवेन. हा जयगडमध्ये ना JSWचा भरपूर मोठा प्लांट आहे. आणि JSWने मग त्यांच्यासाठी भरपूर काय काय म्हणजे ते स्टेसाठी वगैरे त्यांनी ऑफिस बंगलो वगैरे बांधले आहेत. त्याच्यासाठी त्यांच्या मुलासाठी स्कूल बांधले आहेत. आणि ते जयगड विनायक मंदिर आहे ना, विनायक मंदिर, तर ते पण JSWनेच बांधलंय. आणि तेवढं मस्त बांधलंय. आपण लास्ट टाइम आलो होतो, त्याचा व्हिडिओ पण असेल यूट्यूबवरती आपला, तर तो पण जाऊन तुम्ही नक्की बघा. कोस्टल रूट चालू झालाय, पूर्ण समुद्र बाजूने आहे आपल्या. आणि हा माझ्या मते खूप टाइम पर्यंत आता सोबतच असणार आपल्या. हे दिसते, हेच ती बोट आहे. आणि आपण आलो आहे मिरा बीच वरती. तुम्हाला दाखवतो वर सोडून. काम चालू आहे इथे, इथून फक्त दिलेलं आहे, इथून बघा. तो मित्रांनो, आपण आहोत आता मिऱ्या बीच वरती, जिकडे ती शिप बंद पडली होती आणि ह्या किनाऱ्या लगत येऊन लागली. आता हीच ती शिप होती का? हा, हीच ती शिप आहे. ती हलवत का नाही इथून कधी? नाही, एवढी मोठी शिप कशी निघणार. सो ती इथेच पडून आहे. सो तिथे आलोय आम्ही आता. आणि ते नाश्ता सांगितलाय. आता इथे जरा खायला बसलोय, घावणे मागवल्यात. तर काकी इकडे बनवून देतात घावणे आणि झुणका भाकरी. बिकॉज रेडी नाही ठेवत, इथे कमी पब्लिक येतो ना, त्यामुळे त्या बोलल्या की आम्ही रेडी नाही ठेवत, जसं पब्लिक येईल तसं आम्ही देतो बनवून. मग आता त्यांना आम्ही ऑर्डर तर दिली आहे, त्या बनवायला गेल्या आतमध्ये. तोपर्यंत आम्ही इथे जरा निवांत बसलेलो होतो. हा, तो म्हणते तुमच्याशी बोलूया. आमचं जेवण आलंय आता, आणि हर्षूने चालू पण केलंय. कसं आहे हर्षू? मस्त. सो मी पण जेवतो आता इथे, आणि निघूया आपण इथून. भूक लागली. घावणे पण आलेले आहेत, आणि घावण्याचा रंग वेगळा आहे, वाईट नाही. आणि हे कैरी पण आहे. आता आपण तिथून निघालोय आणि आता चाललो आहे पूर्णगडच्या दिशेने. मस्तपैकी जेवण होतं.
म्हणजे 200 रुपयामध्ये आम्ही भरपेट जेवलो. 2 भाकऱ्या होत्या आणि 2 घावणे होते आणि कोकम सरबत आणि पनक. 200 रुपये म्हणजे खूपच. आम्ही जास्त घालवतच नाही आहे त्याच्यावरती जेवणावरती पैसे लंचमध्ये तरी. आणि तो फक्त रात्रीचं व्यवस्थित जेवतो ते पण थाळी सिस्टीमच. तिन्ही दिवशी आम्ही थाळीच खाल्ली आहे. सो वोटिंग चालू आहे. इकडे तिकडे बघतोय तो मुलगा येण्यासारखा. वोटिंग चालू आहे त्यामुळे असेच मला डेस दिसत आहेत रस्त्याला. दिसले असतील की नाही माहिती नाही मला, पण आहेत. आपण रत्नागिरीमध्ये पोहोचलोय सध्या. रत्नागिरीमधल्या मध्ये मेन सिटी सेंटरमध्ये. तर इथून आपल्याला जायचं आहे पूर्णगडच्या दिशेने. ही बघा आली सिटी. आणि हे समोरचं मंदिर जे दिसतंय ना ते जरीविनायक मंदिर आहे. आपल्याला जमलं तर आपण इथे येताना येऊ, जर काळोख झालेला नसेल तर काळोख झालेला असेल तर मग मी नाही थांबणार. सो आज पहिल्या दिवसासारखंच ट्रॅव्हलिंग भरपूर झाली, कारण माझ्या मते आम्ही आलो सकाळी. कुठे होतो आम्ही? गुहागर. सो गुहागरवरनं रत्नागिरी हे जेमतेम तरी पण 2.5 तासाची जर्नी आहे डायरेक्ट. आणि आम्ही थांबत आलो त्यामुळे ते पूर्ण दिवसच गेलाय आमचा. सो पहिल्या दिवशीचा जेवढं फिरलो होतो, जेवढी गाडी चालवली होती तेवढीच गाडी आसपास चालवली. पण काय नाही, थांबत आलो त्यामुळे एवढं काही वाटलं नाही. पहिला दिवस कसा की आम्ही पहिल्याच ह्याच्यामध्ये मी स्ट्रेच मारली होती. जे घरातून निघालं नॉनस्टॉप. फक्त एकदा मेडिकलसाठी थांबलेलो, बस तेवढंच. त्याच्यानंतर मी नॉनस्टॉपच आलो आहे. पूर्णगड मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ही कुर्चन राईड केली होती ना, तेव्हा मी गोपाळगड, त्याच्यानंतरचा पानकोट किल्ला आणि पूर्णगड हे तीन किल्ले गेले होते. आणि त्याच्यानंतर पुढे देवगड पण केला होता आणि विजयदुर्ग पण केला होता. आणि सिंधुदुर्ग नंतर लास्टला गेला मी. त्याच्यामध्ये सगळ्यात माझा फेवरेट किल्ला जो आहे हा पूर्णगड आहे. बघितल्यावर तुम्हाला कळेलच का मी असं बोलतोय. आणि सेकंड टाइम आलो तेव्हा पण मी जयगडला पण आलो, पण आणि रत्नदुर्ग किल्ला पण बघितला. पण ह्या रूट मध्ये पूर्णगड हा किल्ला सगळ्यात भारी म्हणजे व्ह्यू वाईज, टापटिपपणा, मेंटेनन्स आणि तिकडचा व्ह्यू एक नंबर. आणि त्याचं मस्त ठेवलंय ते एक. सो हे बघा मित्रांनो, इथून असा एक फाटा आहे. कशेही रोडला जातानाच मध्ये एक फाटा लागतो, तिथून बघा हा तो ब्रिज आहे. त्या ब्रिजवरून आपल्याला नंतर जायचंय. तुम्हाला दिसतोय का? आय होप तुम्हाला दिसत असेल तो ब्रिज. हा बघा हा ब्रिज आहे. तो ह्याच ब्रिजवरनं तो आपल्याला जायचंय. तो गावखाडीचा ब्रिज आहे. हा बघा. सो आपण आता पूर्णगडच्या दिशेने चाललोय. पूर्णगड परत पोहोचलो आपण थोड्याच वेळात, 2 मिनिटांमध्ये पोहोचून तो. आणि थोडासा ट्रेक केल्यानंतर आपल्याला मस्तपैकी एक व्ह्यू दिसणार आहे. त्यासाठी जरासं मेहनत करावी लागेल, जास्त नाही आहे, थोडंसंच आहे. हर्षूला सांगितलं होतं, हर्षू मला मारेल. चलो रिच्ड. तर इथून आपल्याला परती जायचं आहे थोडंसं. की आपण पोचलो पायथ्याशी. मला असं वाटतं की किल्ल्यावरती कोणीच नाहीये, आपणच चाललोय. इट्स ओके. आहेत लोक आहेत, गेलेत. स्कूटी तर दिसते. का आलं का? अच्छा हा सर, उतर. हाच रस्ता आहे. इथून वरती गेल्यावरती आहे. हा दिवेश बोलतो इथून रस्ता आहे म्हणून आवाज द्यायचा. आता मला तर माहित नाही,
बघू आता वर जाऊन इथून कसं काय ते. पायऱ्या पायऱ्या दिसत आहेत मला सगळीकडे. इथे ऍक्च्युली माकड पण भरपूर आहेत मागं. इथे मंदिर आहे कुठलं तरी मागे. त्या साईडला माकड पण भरपूर होते. तो काहीतरी गाडी पार्क करून येतो बोलला. तोपर्यंत वर जाऊया हळूहळू. काय माहिती माणसं तर दिसत नाही आहेत. लेट्स गो. आय होप जास्त ट्रेकिंग नाही आहे. बाई पाल बी रस्ता तिथे चढडी नॉट पाल चढा. हा बघा तो किल्ला पूर्णगड. हे बघा इथून वाटायची. इथून आलेलो लास्ट टाइम आणि आपल्याला आता इथे जायचं आहे. सो तुम्ही पूर्णगडला आलात तर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हनुमानचं मंदिर दिसेल. ओके, हे हनुमानाचं मंदिर आहे. त्यानंतर सरळ हा मेन दरवाजा आहे. सूर्य एकदम गोल झाला एकदम मस्तपैकी. अजून थोड्या वेळाने सेट होईल तो. हे बघा आणि एक मस्त व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा बघा व्ह्यू आणि हा बघा व्ह्यू. याचं नाव पूर्णगड यासाठी आहे कारण शिवाजी महाराजांनी बांधलेला हा शेवटचा किल्ला आहे. हा सो ह्याचं नाव ह्यासाठीच आधी सांगत डायरेक्ट व्हिडिओ सांगतो माझे रिॲक्शन यायला ना. हो कारण तो माहित नव्हते. कसं आहे की त्याच्यासोबत तुमच्या पण ज्ञानात भर पडावी म्हणून हे सगळं आहे. सो आणि ह्या किल्ल्याला जे आहेत ते एकूण चार बुरुज आहेत. आणि हा किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या निरीक्षणाखाली होता. म्हणजे त्यांच्या तेच पाहायचे हे सगळं कारण जलदुर्ग सगळे तेच बघायचे. त्यामुळे हा त्यांच्या आधिपत्याखाली होता आणि तेच निरीक्षण वगैरे सगळं करायचे. आणि हा मेन गोष्ट जलदुर्ग यासाठी बांधले होते की सागरी मार्गे येणाऱ्या शत्रूंपासून संरक्षण किंवा नजर आणि व्यापार यासाठी हे दुर्ग कामी यायचे. सो छान होता हा दुर्ग. पूर्णगड पण बोलू शकतो. सो आता इथून निघूया. कसं वाटलं तुला? स्टार्टिंग मस्त बोट चालले. हो वरती पण आहे. आपल्याला वरती जायचं आहे. जाऊया ना. अरे हा ड्रोन वगैरे आम्ही तिथे ठेवलाय. आतमधून पण जाऊ शकतो. आतमधून जाऊ. मागे मस्तपैकी समुद्र आणि तुम्हाला ना इथून दिसतील का बोट आहे बघा. दिसते हे बघा बोट जातात 1 2 3. भारी वाटते. चलो ऊपर जाते. निघालोय आता आम्ही. आता कशेडी बीचला पहिलं जाणार. शेवटी भागमदौड आहे थोडा काय नाही. आता आरामात कशेडी बीचला आपण अर्धा तासात पोहोचतोय. सो तिकडे गेल्यावर एकदम रिलॅक्समध्ये. तिकडे जरा आपण कॉल पण करूया दादाला म्हणजे ॲटलिस्ट ते प्रिपेअर राहतील कारण त्यांना माहितीच नाही आहे आम्ही येणार आहे ते. अचानकपणे सगळं ठरतंय. तर आता आपण त्या ब्रिजवरनं जाणार आहे. युटर्न मारे. खतरनाक व्ह्यू आहे तिथून पण.
पण आपल्याला कशेळीला जायचंय. तर एकदम भारीवाल्या व्ह्यू साठी तयार राहा. अशी काय व्ह्यूज संपतच नाहीयेत. व्ह्यूज एकदम भारी भारीवाले आहेतच. बघा व्ह्यू अजून भारी बघायचं आहे. इकडे बघा, क्या बात आहे. ओके, सो तिकडे गेल्यानंतर मला ही स्टोरी सांगता येईल की नाही माहिती नाही. वाव, तोपर्यंत हे दृश्य बघून घ्या. असं ओके, सो तिकडे गेल्यानंतर मला हे सांगता येईल की नाही माहिती नाही. तोपर्यंत एक शॉर्ट आणि सिम्पल एक गोष्ट सांगतो की आपण जिकडे चाललोय ना, ती जागा जी आहे ती सूर्यदेवाशी निगडीत आहे. सूर्यदेवासोबत म्हणजे रिलेटेड आहे सूर्यदेवासोबत. कशेळी हे गाव आहे. आणि आपण जो बीचवर चाललो देवघाली बीच बोलतात त्याला. आणि देवघाली असं नाव का पडलं त्या जागेला ते मी तिकडे जाऊन सांगेन पूर्ण स्टोरी. पहिल्यांदा तिकडे पोचतो कारण परत सूर्य जे मला आमच्यासोबत लपंडाव घेत आहेत, पकडापकडी घेतात. सॉरी, आम्ही त्याच्यातच पकडापकडी घ्यायचं आणि ते लपंडाव घेतात. सो तिकडे जाऊन सांगतो ते काय आहे ते. पटापट जातो जरा. आता इथून अजून 3 किलोमीटर दाखवत आहे. ते पोचून जाऊ आपण सनसेटच्या एकदम परफेक्ट टाईम. मला जरा ते मंदिरात जायचं होतं का, बघू आता ते कसं मिळतंय. लगेच झटपट 5 मिनिटात झालं तर जाणार आम्ही तिथे, तर मग पुढे जा. मित्रांनो, पोचलो आपण कशेळी बीच जवळ. बघा सनसेट. तर आम्ही आता कशेळी बीचवर पोहोचलोय. खाली जायचंय, पर्यंत जाऊया. चला खाली जातो. पॉइंट वरती जाऊया ना, टेबल पॉइंट वरती. कुठल्या? त्या टेबल तिकडे? पॉइंट वरती जाऊया ना. हा चल. परत चढावं लागणार एवढं. चल ना पटापट. मग तुला नक्की ड्रोन उडवायचंय की नाही? सनसेट झाल्यावर उडवणार आहे. हा ना. हे बघा, व्ह्यू फ्रॉम व्ह्यू. आपण हा कशेळीचा समुद्र किनारा बघितला. ॲक्च्युली मला कनकादित्य मंदिर पण दाखवायचं तुम्हाला. तो ह्याच्याशी कनेक्टेड आहे ॲक्च्युली. सो तुम्ही मगाशी ड्रोन व्ह्यूमध्ये तो घळ बघितला असेल एक. सो झालं असं होतं की गुजरातमधून ती मूर्ती, जी इथं कनकादित्य मंदिरमध्ये जी मूर्ती आहे सूर्यदेवांची, ती गुजरातवरून एक शिप निघालं होतं दक्षिणेकडे जाण्यासाठी. तिचं जेव्हा आक्रमण झालं तेव्हा, सो तेव्हा ती बोट जी होती तिथेच बंद पडली आणि मग तिकडच्या व्यापाऱ्याने ती मूर्ती जी आहे तर त्या घडीमध्ये लपवली होती. सो त्याच्यामुळे, आणि देहूगडी बोलतात त्याला, आणि ती मूर्ती नंतर त्या मंदिरामध्ये स्थापन केली. आणि तिकडे कनकादित्य मंदिर आता आहे तिथे. बघितलंच नाही. हा, आपण नाही बघितलं ना. आता काळू झाला, आता दाखवणार कसं? स्टोरी तरी सांगू बोललो. ठीक आहे, ह्याच्यात नाही दिसलं ड्रोन मध्ये पण. कुठलं मंदिर लांब आहे. सो आता इथून निघतो आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. सो पुढच्या ब्लॉगपर्यंत आमचे आधीचे ब्लॉग बघा. सो आता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, हर्षदा दिवेश आणि ब्लॉग्स. तोपर्यंत बाय.